ठिकाणी मात्र त्यांच्यासाठी लाईव्ह स्वरूपात सामने पाहण्याची संधी आहे आणि त्याच्या अनुषंगाने पुन्हा अपडेट देणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा सलामीवीर जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा सामना पहिला षटक पॉवर प्लेचा असेल आणि त्या ठिकाणी मात्र दाखल झाल्यात सलामीवीर म्हणून. ऑन स्ट्राईक वरती जितू आहे. न स्ट्राईकला रोहित पाहायला मिळतो. तर गोलंदाज दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती मनीष. मनीष ठाकूर दाखल झाला. पंचांचा आला इशारा लेट्स प्ले असेल. गोलंदाज मनीष ठाकूर गोलंदाजी ट्रॅक वरती ऑन स्ट्राईक वरती जितू आहे. ऑन स्ट्राईकला रोहित पाहायला मिळतोय. आपल्याला सुरुवात 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथून जितू ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. कडवी लढत कडवा संघर्षाला सुरुवात. पहिलाच बॉल चेंडूवर राज काढाव्यामध्ये क्षेत्ररक्षण आहे कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद गोल्डन डकचा शिकार होत असताना जितू बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू इथून निमान वन डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. व्यंकटेश वंकी या नावाला जास्तीत जास्त ज्याला प्रसिद्धी मिळाली तोच व्यंकटेश दाखल झाला तिसऱ्या क्रमांकावरती. इथून मनीष ठाकूर चांगली गोलंदाजी साकारतोय. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. तो जितू बॅक टू द पवेलियन तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. व्यंकटेश अर्थातच वंकी आला तिसऱ्या क्रमांकावरती. मनीष ठाकूर पुन्हा एकदा दाखल झाला गोलंदाजीसाठी. त्याच्या विपक्षामध्ये दोन पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन होत असताना पुन्हा यावेळेस ट्रॅम्पलाईनच्या खूपच बाहेर पंचांचा आला इशारा. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल त्या ठिकाणी सुरुवात मात्र एक्स्ट्रा धाव्याने अवंतर धाव्याने सुरुवात झाली आहे धावफलकाला. धावफलक जाऊन पोहोचला 1 अंकावरती वाईटच्या स्वरूपानं. त्या ठिकाणी व्यंकटेश दाखल झाल्यानंतर पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील खर्च करतो गोलंदाज मनीष ठाकूर गोलंदाजी ट्रॅक वरती. दोन्ही आहे वेळेस उडवला जरूर. संरक्षण आहे प्रोटेक्शन आहे 30 सर्कलला. चेंडू मात्र फील्ड होईल तद्वार एकच धाव्यावरती समाधान. दोन व्यंकटेशने आपलं खातं ओपन झाला 1 धाव्याने. धावफलक जाऊन पोचलाय 1च्या मदतीनं 2 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात मानावी लागेल दोन्ही संघाच्या माध्यमातून कारण इथून पहिल्याच बॉल वरती विकेट आल्यानंतर एक्स्ट्रा स्वरूपातील ती धाव ऍड झाली. त्यानंतर ही 1 धाव आली. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. फुटच बॉलला मैदानामध्ये दारा नाही. पिकअप शॉट 1 बाउन्स चेंडू क्लिअर करेल सीमारेषा पार. रोहितच्या बॅट मधून आलाय चौकार 4. थँक्यू इथून मनीष ठाकूरने जो खराब चेंडू हाताळला त्यावरती आक्रमण केला. फलंदाज रोहितनं चौकारामध्ये कन्वर्ट केलंय त्या चेंडूला. यावेळेस शरीरापासून दूर पंच आमच्याकडे वळले गेले. किशोर पाटील सरांनी दर्शवलंय इथून एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल. अवंतर धाव ऍड होते धावफलकावरती. इथून एक्स्ट्रा स्वरूपातील धाव ऍड होत असताना धावफलक जाऊन पोहोचले गेले 7 धावा धावफलकावरती.
3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. इथून यावेळेस लेट डॅमेज डॉट बॉल पाहायला मिळतो. बॅटरने बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. इथून शरीरापासून दूर ठेवला आणि त्यामध्ये गोलंदाजाला यश आला. इथून पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल आतापर्यंत गोलंदाजी जरूर झाली. फक्त एक्स्ट्रा स्वरूपातील एक चौकार जर सोडला गेला तर तिथून एक्स्ट्रा स्वरूपातील धावा खर्च करताना मनीष ठाकूर पाहायला मिळतो. स्विचचा अटेम्प्ट यशस्वी. यावेळेस डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू ती सांगता यावेळेस पाहायला मिळतात. इथून कुठेतरी खराब स्थितीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी टुंगरीपाडा संघ बॅकफूट वरती गेला. सलग बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर पुनरागमन केला गोलंदाज मनीष ठाकूरनं. शेवटचा नंतर बॉल असेल औरबीच्या षटकामध्ये उलटाच बॉल स्क्वेअरला गेलेला क्षेत्ररक्षक पुढे सरसावे रक्षण झाला. चेंडूला फील्ड मात्र केलंच होता. तद्वार 2 धावा रोखू शकणार नाही. थोडस वापस झालंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने त्याच कारणासह वैकेरी धावेला दुसऱ्यामध्ये कन्व्हर्ट केला. या 2 धावाने षटक संपुष्टात आला. धावफलक जाऊन पोचला गेला. 9 धावा धावफलकावरती 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती लागल्या गेलं. तर इथून अजूनही 10 मिनिटात आणि या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायची याची नोंद असू द्या. कारण 4 षटकांचा सामना आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करणं पूर्ण करणं अनिवार्य असेल. अन्यथा 4थ्या षटकामध्ये तुम्हाला मात्र इथून 4च खेळाडू 30 या सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील याची नोंद असू द्या. गोलंदाजी करणारी टीम अर्थातच जयहनुमान चटाळे संघ. कारण इथून पहिलं षटक हाताळण्यासाठी तुम्ही 5 मिनिटाचा अवधी पूर्णपणे उपयोग केला. इथून दुसरं षटक प्रगती पथावरती असेल. गोलंदाज दाखल झाला प्रत्येक गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलं षटक पॉवर प्लेचं राहिलं गेलं मनीष ठाकूरच्या नावावरती. ज्या ठिकाणी 9 धावा खर्च करत 1 विकेट त्याच्या नावावरती. इथून प्रत्येक दाखल झाला ओव्हर द विकेट. इथून चांगला चेंडू राहिला गेला. बॅटरने बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. इथून जरूर बैठक शॉट खेळायचा होता त्या ठिकाणी परंतु व्यंकटेशला इथून यश येणार नाही. प्लेट डॅमेज डॉट बॉल आला. चांगल्या चेंडूंची हाताळणी राहिले गेले. इथून पहिलाच बॉल अप्रतिम राहिला गेला. अचूक टप्प्यावरती भेदक बारा नियंत्रित गोलंदाजी केली आहे पहिल्याच बॉलवरती. यावेळेस चेंडू बराच काळाव्यामध्ये मिश्रा स्ट्रोक या ठिकाणी क्षेत्ररक्षण आले त्या ठिकाणी कोणते चुकी करणार नाही. इथून एक सोपा दिल फलंदाज व्यंकटेश ठरलाय फेल. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. थँक्यू. निमान 4थ्या क्रमांकावरती प्रितेश दाखल झाला. कुठेतरी आशा होत्या अपेक्षा होत्या व्यंकटेश कडून परंतु बँकेने नाराज केलं या सामन्यामध्ये. कारण विद बॅट नाही त्याने धावा जमवल्या नाही आहेत. कुठेतरी संघा इथून बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळतो. या ठिकाणी आतापर्यंत प्रत्येक यशस्वी गोलंदाजी साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बॉल पाहिलं गेलं तर 2 चेंडू डिलिव्हर करण्यासाठी 2 मिनिटं मात्र खर्च केलेत गोलंदाज. इथून पाहिलं गेलं तर प्रत्येक या गोलंदाजानं इथून लावडा बेलजारोर पंचाने दर्शवल्या. इथून इम्पॅक्ट लाईनच्या खूपच बाहेर हा चेंडू होता. इथून बॅकअप नव्हतं त्या कारणास्तव इथून लेग बाईटच्या स्वरूपात एक धावा ऍड होईल धावफलकावरती. कारण इथून बॅटने धावा येत नाही. कुठेतरी अक्रॉस द लाईन झाले होते. शरीरचा वेध त्या ठिकाणी घेतला आणि इथून लेग बाईट स्वरूपात पत्ताने दर्शवला. एक धावा ऍड होईल धावफलकावरती. आणि दोन्ही एकच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला. दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 10 रन ऑन दी स्कोरकार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती. 2 मिस्टर स्ट्रोक जरूर तो लंगपला क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स चेंडू क्लिअर करेल. 2 जरी विकेट गेले असले तरी मात्र तो रोहित आमण्याचं नाव घेणार नाही. कारण या वेळेस मोठा प्रहार करायचा होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथून मात्र 1 बाउन्स चेंडू क्लिअर करतो चौकारासाठी.
इथून धावफलकाला सुरुवात होता ज्या ठिकाणी चौकार आला आणि 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला 14 धावा धावफलकावरती. 5वा बॉल पुन्हा प्रतीक दाखल झाला. यावेळेस फटका चांगला इथून क्षेत्ररक्षण आहे परंतु चेंडूला रोखू शकणार नाही. याही वेळेस चेंडू क्लिअर करेल आउट ऑफ द पार्क. 1 बाउंड सीमा रेषा पार. चौकार 4. थँक्यू पहिल्या 3 बॉल वरती वर्चस्व जरूर गाजवलं होतं प्रत्येक या गोलंदाजानं. तदनंतर ऑन स्ट्राईक वरती लेग बाय स्वरूपात ज्या ठिकाणी प्रितेशनं स्ट्राईक वरती आणलं गेलं तो रोहितला आणि त्याने थांबण्याचं नाव घेतलं नाही. या 2 बॉल वरती 2 चौकार आल्या तिथून हॅट्रिक चौकार साध्य करेल का हे प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रोहित ऑन स्ट्राईक वरती तर त्याच्या विपक्षामध्ये हे तोडणं दाखल झाला प्रत्येक गोलंदाजी ट्रॅक वरती. या ठिकाणी शेवटचा नेमती बॉल असेल या दुसऱ्या षटकामध्ये. इथून फुलटॉस बॉल जरूर पंचांचा इशारा आला. भीमर मात्र हाताळला. इथून गोलंदाज प्रत्येकाने चुकी झाली आहे त्याच्या माध्यमातून. इथून नो प्लस 2 एकूण या 3 धावा असतील त्या धावफलकावरती ऍड होणार आहेत. इथून मॅच मध्ये रंग देईल कारण पहिलं षटक पूर्णपणे त्यांच्या नावावरती जरी असलं तरी इथून रोहितने केलेला पलटवार आपण पाहता. त्या ठिकाणी धावफलक या 3च्या मदतीनं जाऊन पोहोचलं जातं 21 धावा धावफलकावरती. इथून फ्रीडचा संकेत आला लायसन्स या फलंदाजाकडे. इथून आखूट डब्बाची लेदन लाईन त्यावरती आक्रमण करू शकले नाही. प्लेट अँड मिस डॉट बॉल आला आणि या निर्धाव चेंडूने मात्र षटकाची समाप्ती झाली आणि इथून धावफलक जाऊन पोहोचला गेला 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 2 षटक हाताळण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ खर्च केला. इथून या उर्वरित तुम्हाला 5 मिनिटांमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला हे षटक पूर्ण करायचं अन्यथा शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला 4च खेळाडू पत्त्या सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील याची नोंद असू द्या जयनुमान चटाळे संघ. त्यावेळेस आर्ग्युमेंट ऐकून घेतले जाणार नाहीत. पुन्हा गोलंदाज दाखल झाला राजदीप आला आणि त्याने मात्र चेंडूला बळवला. प्रत्यक्ष विपक्षामध्ये आलेला हा डॉट बॉल आपण पाहतो. त्या ठिकाणी यादीचं षटक असंच काही घडलं होतं पहिल्या सामन्यामध्ये ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं होतं यंगस्टर मकडे संघ होता चांगला रिदमने फलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. तदनंतर राजदीप आला त्याने पूर्णपणे मात्र बॅकफूट वरती पाठवलं होतं मकडे संघाला. त्या अनुषंगाने इथून दाखल झाला. पहिलाच बॉल डॉट बॉल हाताळला. फुलवर फुलटो चेंडू जरूर आक्रमण केला. क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला चेंडूला फील्ड करेल तद्वार एकच धावेवरती समाधान मांडावं लागेल. एका धाब्याने मात्र स्ट्राईक वरती आणलाय प्रितेशनं आपल्या साथीदाराला अर्थातच रोहितला स्ट्राईक वरती आणलं कारण त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. त्या अनुषंगाने त्याला आणलाय स्ट्राईक वरती. इथून 1च्या मदतीने धावफलक आपण पाहतो जाऊन पोहोचला 22 आकड्यावरती. तो क्रॉस लाईन होऊन जरूर खेळला. स्क्वेअरला गेलेला क्षेत्ररक्षक आहेत थोडासा बंबा झाला बॅकअप चांगला. इथून ह्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. इथून विकेट खराब जरूर परंतु इथून एका रुलावरती 2 गाड्या आल्या. थोडस लेझी क्रिकेट म्हणता येईल कारण तो लक्ष नव्हता आणि त्याच कारणास्तव मात्र 2 धाब्याला 3ऱ्या मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये फलंदाज झाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रितेश आणि रोहित या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 3च्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले गेला 25 धावा धावफलकावरती. इथून एक धाव खूप महत्वाची असेल कारण इथून त्या अनुषंगानं विकेटचं पतन झाल्यानंतर रोहितने एक संयमी खेळी बाळगली आहे ना तिथून मात्र समोरच्या संघाला बॅकफूट वरती निश्चित स्वरूपात पाठवलं जाईल कारण धावफलक एक मजबूत स्थितीमध्ये गाठण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातो. त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. इथून 40 प्लस जर धावा झाल्या तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच रंगेल.
तुम्ही ह्या वेळेस मोठा प्रहार करायचा होता मिस्टर स्ट्रोक जरूर यावेळेस पलीकडे क्षेत्ररक्षक आहेत सर द्यावेचा प्रयत्न केला जातो परंतु चांगली फेकी राहिली गेली आणि इथून मात्र एकच धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागेल एकच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचला 26 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 26 धावा धावफलकावरती 5वा बॉल राजीवच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झाला रोहितच्या विपक्षामध्ये इथून डाऊन द लेगचा मारा जरूर इथून व्हाईट बॉलचा आला इशारा एक्स्ट्रा सोबत दिले ह्या धावा असतील ज्या ठिकाणी आपण पाहतोय ऍड होणाऱ्या धावफलकावरती व्हाईट प्लस व्हाईटची एक धाव असेल त्या ठिकाणी धावफलकावरती ऍड होत असताना मात्र चांगली स्थिती गाठली गेली 28 धावांपर्यंत मजल मारली कारण इथून तिसरं षटक प्रगती पथावरती इथून जितक्या धावा येणाऱ्या तितक्याच बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळाल म्हणजे जैनुमान चटाळ संघ यावेळेस सोडवलंय जरूर लॉफ्ट केले चेंडूवर राज कालव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद प्रितेश बॅक टू द पवेलियन थँक्यू इथून शेवटचा अंतिम बॉल असेल ज्या ठिकाणी गोलंदाज रादीप दाखल झाला साहिलच्या विपक्षामध्ये निर्माण दाखल झाला 5व्या क्रमांकावरती त्या ठिकाणी आपण साहिलला पाहतो इथून उडवला जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही याही वेळेस गुज्जाज विकेट टेकन फलंदाज बाद साहिल बॅक टू द पवेलियन दुचल मी आया मागोमाग एक विकेटचा बदल झाला इथून 3 षटका संपुष्टात आला ज्या ठिकाणी मात्र इथून धावफलक जाऊन पोहोचला 28वा धावफलकावरती 9.33 चे सरासरी गाठले गेले 28वा धावफलकावरती लागल्या गेलं इथून शेवटचा अंतिम 7 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि उर्वरित या 7 चेंडूवरती किती धावा जमवेल डोंगरीपाडा संघ हे सुद्धा पाहणं आपण तितकंच महत्वाचं ठरेल कारण चांगली सुरुवात तर करून दिली होती तरुण रोहित या फलंदाजानं परंतु तदनंतर कुठेतरी त्याला साथ मिळाली नाही त्याच अनुषंगाने आपण पाहतो की या षटकामध्ये थोड्याशा धावा कमी राहिल्या गेला 28 धावा लागल्या 3 षटकाच्या समाप्त केले शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष गोलंदाज दाखल झाला परेश गोलंदाजी ट्रॅक वरती या ठिकाणी शेवटच्या आणि उर्वरित डेथ ओव्हर षटक ठिकाणी परेशला प्राधान्य दिला या उर्वरितचा चेंडू हाताळण्यासाठी तुम्ही यापुढील जो होणारा सामना असेल तो म्हणजे दुसऱ्या फेरीतील आपण पाहणार आहोत दुसरा सामना स्मार्ट ग्रुप विपक्षामध्ये जय हनुमान भादवे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये यायचं याची 2 घ्या तर मला प्लीज स्पीडअप करा गोलंदाज ट्रॅक वरती परेश दाखल झाला तर ऑन स्ट्राईक वरती सेकंड बॅटर रोहितला आपण पाहतो यावेळेस पहिलाच बॉल खोलवर टप्प्याची लेंथन लाईन प्लेट अँड मिस डॉट बॉल पाहायला मिळतो ज्या ठिकाणी पहिलाच बॉल हाताळला कुठं चान्स दिला जात नाही रोहित या फलंदाजाला कारण आखून टप्पा आणि फुलटॉस बॉल जर दिला तर तो मैदानाच्या बाहेर सापडेल तुम्हाला यातून खोलवर टप्प्याची लेन त्यांना लाईन या वेळेस 17 क्षण पुढे सरसावलेत मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण झाला डायरेक्ट हिट जरूर बॅकअप प्रॉपर चांगला बॅकअप राहिला गेला प्रतीक्षा माध्यमातून चेंडूला स्टॉप मिळवेल फेकी झाली तद्वार 2 धावा सहजरितीने पूर्ण झाला 2च्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना साऊन पोचला 30 धावा धावफलकावरती पुन्हा परेश चांगली गोलंदाजी साकारतो आतापर्यंत 2 चेंडूवरती त्याचं वर्चस्व जरूर आहे पुन्हा आखून टप्पा आहे त्याला उडवलाय चेंडूवर राज काळाव्यामध्ये
क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, पण तो चेंडू दोन झोन मध्ये लँड झाला. लिव्हर जरूर झाला, फेकी आला. तद्वार दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झाला. इथून या दोनच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला जाता, जाऊन पोहोचला जाता 32 धावफलकावरती. इथून अजून 3 चेंडू शिल्लक आहेत आणि चेंडू खूप निर्णायक असेल. इथून जर डॉट बॉल आले तर निश्चित स्वरूपामध्ये प्रेशर कन्वर्ट होईल. थोडंसं बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळेल डोंगरीपाडा संघ. इथून जर एखादा षटकार आला तर एक मजबूत स्थिती गाठेल डोंगरीपाडा संघ. इथून फुटत बॉल जरूर ब्रिजर मध्ये क्षेत्ररक्षण बंबल मात्र झाली या चुकी त्याच्या माध्यमातून. तिथून एक धावेला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट झाला. इथून फेकी चांगली, या बॅकअप सुद्धा तितकंच चांगला पाहायला मिळतं. यष्टीरक्षक जरूर चुकी करतो. तू नरवी आला नो साठी. रुहान 11 ठाकूरपाडा संघ जर उपस्थित असेल कर्णधार प्रतिनिधी तर पण नो चेंडू भीमर आला. इथून नो प्लस 2 एकूण 3 धावा ऍड होतील. इथं फ्रीडच्या संख्येत लायसन्स असेल कारण महत्वाच्या क्षणाला आलेला नो चेंडू त्या ठिकाणी नो प्लस 2 एकूण 3 धावा ऍड होताना धावफलक आपण पाहतो. 3च्या मदतीनं 35 या अंकावरती जाऊन पोहोचलं जातं. पुणे 3 चेंडू शिल्लक लायसन्स या बॉल वरती. पुन्हा चांगला चेंडू जरूर राहिलाय. मोठा फटक्यापासून वंचित ठेवलं या ठिकाणी. क्षेत्ररक्षणाने चुकी केली, या फेकी करेल तद्वार डायरेक्ट हिट जर आला तर निश्चित स्वरूपामध्ये फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता जरूर. परंतु चांगली कॉलिंग राहिली रोहितच्या माध्यमातून. तिथून थांबून ठेवल्या कारण थकवा जाणवतो त्याच्या चेहऱ्यावरती. एकाच धाब्यावरती 36 पाय व्हावं लागते. समाधान मानलं गेलं. 36 वरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तोडला उडपील जरूर परंतु जास्त उसळी घेतली या बॉलनं. तोंड मात्र लेग बाईज स्वरूपात पंचांनी दर्शवला. ही सुद्धा एक धाव ऍड होईल. इथून या इनिंग मधील शेवटचा नेमती बॉल असेल. पुन्हा एकदा पुकार करतो स्मार्ट ग्रुप विपक्षामध्ये जयनुमान बादवे दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस साठी या इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत त्याची नोंद असू द्या. पुन्हा शेवटचा नंदी बॉल परेश यावेळेस हेलिकॉप्टर जरूर फिरवलाय. आपल्याच फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र एकच जागेवरती समाधान मानावं लागतं. 1च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेला. 38 धावा आणि 39 धावांचं टार्गेट सेट केला. चला प्लीज विनंती असेल इथून स्मारक ग्रुप आणि जैनमान भादवे या प्लीज टॉस साठी. इथून 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 39 धावांचा टार्गेट सेट केला. विनंती असेल डोंगरीपाडा संघाला आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्यायची आहे. चला स्मार्ट ग्रुप विपक्षामध्ये जयनुमान भादवे एवढे संघाचे कर्णधार प्लीज या टॉस साठी. शेवटचा नंतर पुकार असेल दुसऱ्या फेरीतील ज्या ठिकाणी दुसरा सामना आपण पाहणार आहोत. स्मार्ट ग्रुप विपक्षामध्ये जयनुमान भादवे या 2 संघांदरम्यान असेल. इथून विनंती करतो की त्वरित या पण टॉस साठी.
चला प्लीज विनंती असेल डोंगरेपाडा संघ आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. सर प्लीज फील्ड अरेंज करून घ्या विनंती असेल डोंगरपाडा संघ थोडंसं स्पीडअप करा सहकार्य करा कारण तोड सामन्याला सुरुवात. दोन सलामीवीर दाखल झालात. एका बाजूला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती आकाश आणि जीत ही जोडी फक्त सामना झाला जिंकून दाखवला होता. तो जीत आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंड वरती. तर ऑन स्ट्राईकला आकाशला आपण पाहतो त्या ठिकाणी दोन सलामीवीर म्हणून दाखल झाला हनुमान चटाळे संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाज दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती जीतू आला. इथून एक चांगली लढत पाहायला मिळेल कारण एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचला डोंगरेपाडा संघ. जानू शंकरनं त्यांच्याकडे गोलंदाजी अनुषंगाने एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचला गेला ज्या ठिकाणी 24 बॉल आणि 39 टार्गेट सेट केल्यानंतर इथून गोलंदाज जीतू दाखल झालाय पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये. आकाशच्या विपक्षामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाला. पहिलाच बॉल असेल ज्या ठिकाणी राऊंड विकेटने आला. पहिलाच बॉल इनसाइड डाऊटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डिफेक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड होईल. त्यावर एकच धाव्यावरती समाधान मांडावं लागतं. इथून कुठेतरी कॉलिंग नव्हती चांगली रन पहिली धाव मात्र कुठेतरी एक लिझी क्रिकेट पाहायला मिळाला या पहिल्या बॉलवरती कारण एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स राहिला गेला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आले थोडंसं आउटफील्ड मुळे चेंडू रोखले गेले थांबवलं गेला आणि इथून एकच धाव्यावरती समाधान मांडावं लागतं. एका धाव्याने संघाचा स्वतःचं खातं ओपन जरूर झालं पहिल्याच बॉलवरती आणि एक धाव आली आणि एका धावेने धप्पलकाला सुरुवात झाली. त्या ठिकाणी 39 टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्याच बॉलवरती एक धाव आली. तर गोलंदाज पुन्हा एकदा जीतू जीतच्या विपक्षामध्ये दाखल झाला. तो वळवला चेंडूला ट्रॅम्प लाईनच्या बाहेर आणि इथून व्हाईट बॉलचा आला इशारा. एक्स्ट्रा स्वरूपातील ही अवांतर धाव असेल ज्या ठिकाणी ऍड होते त्या फलकावरती. इथून जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 10 सेकंदच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची नोंद असू द्या. एकदा टाइम निघून गेल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही. वाईट स्वरूपातील हे धावा जे ऍड होते धावफलकावरती. पूर्ण चांगला चेंडू तितका चांगला प्रहार क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तत्वर चांगलं क्षेत्ररक्षण झाला. तुम्ही एकाच धाव्यावरती समाधान मांडावं लागणार. रणेतून जर रिस्क घेतली तर याची स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळाल. तिथून चांगले गोलंदाजी राहिले गेले कारण पावल पेच्या षटक कुठेतरी बंधन या षटकामध्ये त्या ठिकाणी 3च खेळाडू आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर सतत बाउंड्री लाईन वरती तैनात. त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जातात. हात खोलण्यासाठी संधी नाही आहे. सरळ बॅटचा वापर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे या वेळेस एकच धाव्यावरती समाधान मांडावं लागेल. फलक आपण पाहिलं इच्छा मदतीनं मंद पावलांनी पुढे सरसावला जाता. क्रिकेटून चांगल्या चेंडूची हाताळणी त्यावरती सन्मानजनक फटके डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण पाहतो. तोंड दाफल जाऊन पोहोचला 4 धावा दाफलकावरती. चौथा बॉल थोडं बॅटच्या ठिकाणी चुकी करणार नाही पकेटेसच्या ठिकाणी इथून सुप्पा झेल फलंदाज जीत ठरलाय फेल बॅक टू द पवेलियन. इथून पहिला झटका लागला गेला 4 या अंकावरती. पंचमाचा हिरो पाहिला गेला तर जीतला परतावा अबूच्या आसऱ्याला.
थँक्यू डीजे. तुम्ही जरा पाहिलं गेला तर चांगली सुरुवात जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी साकारतो. तुम्ही चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्या ठिकाणी 4 धावा धापलकावरती 1 विकेटचं महत्वपूर्ण विकेट त्याच्या नावावरती. 5वा बॉल असेल. फलंदाज समोर. प्रत्येक फुलटच बॉल मिस्टर स्ट्रोक जरूर. क्षेत्ररक्षण नाही या नुम्या झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. वन बाउन्स कलेक्ट केले चेंडूला. तत्वर एकाच जाव्यावरती समाधान. फुलटो चेंडू जरूर होता. फुल टोल वसूल करू शकले नाही आणि तिथून मात्र एकाच जाव्यावरती समाधान मानावं लागतं. तुलना मिस्टर स्ट्रोक जरूर. चेंडू बर्राच कालावधीमध्ये क्षेत्ररक्षक रोहित आलाय. कोणती चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद. आकाश बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. तर इथून आतापर्यंत पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी जरूर झाली. त्या ठिकाणी पहिला षटक संपुष्टात आला. पहिल्या षटकाच्या समाप्त पर्यंत पाहिलं गेलं. धावफलक जाऊन पोहोचले गेल्या 5 धावा धावफलकावरती. इथून 5 मिनिटाचा अवधी तुम्ही पहिल्या षटकासाठी खर्च केला. याचे 2 तास सुद्धा कारण टायमर सेट आहे. तो तुम्ही जितका वेळ घेणार आहात तितकंच तुम्हालाच मात्र याचा परिणाम सुसावा लागणार. इथून एक ज्याच्याकडून अपेक्षा होती. इथून आकाश सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज घातक बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याला सुद्धा पाठवला बॅक टू द पवेलियन. निर्माण दाखल झाला. मनीष वर्धक दाखल झाला. इथून जिम्मेदारी या तो मनीष आणि प्रतीक या जोडीवरती. कारण इथून जर स्वरूपामध्ये टार्गेट मोठं नाही आहे परंतु त्याच्यासाठी जो संघर्ष तो पराकोटीचा. तर त्या ठिकाणी काय गोलंदाजी साकारले. 2 सेट बॅटर आहेत. 2 सलामीवीर. दोघांनाही पाठवून दिल्या गेला तंबूच्या आसराला बॅक टू द पवेलियन. इथून 9.5 मिनिटात तुमच्याकडे. त्यामध्ये तुम्हाला इथून 2 षटक परिपूर्ण करायचे आहेत. नोंद सुद्धा कारण टायमर सेट आहे. इथून निवडवलाय जरूर. सरळ बॅटचा वापर झाला. लोंगोपला क्षेत्ररक्षक कोणते चुकी करणार नाही. प्रत्येक सुद्धा ये बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पुन्हा चला निर्माण प्लीज लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा विनंती असेल तुम्हाला सुद्धा. जिग्नेश दाखल झाला. तिकडे मनीष वर्धक आहे का बाजूला. प्रत्येकच्या सुद्धा खेळला पूर्ण विराम लागला जातो. पूर्णपणे बॅकफूट वरती या जयनुमान चटाळे संघ कारण गोलंदाजाने केलेला पलटवार. पहिल्याच बॉल वरती घेतलेले विकेट आपण पाहतो साहिलच्या माध्यमातून. साहिल पुन्हा एकदा दाखल झाला. जिग्नेश विपक्षामध्ये दुसरा बॉल असेल. तुम्ही यावेळी चेंडू बर्राच काळामध्ये तोडणा स्लिप रेझर मध्ये क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. तोडणा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. जिग्नेश सुद्धा येईल बॅक टू द पवेलियन. तो चल में आया ऑन हॅट्रिक बॉल वरती साहिल गोलंदाज पाहायला मिळतो. तोडणा ही महत्वपूर्ण केली असेल. त्या ठिकाणी आपण पाहतो चांगली गोलंदाजी आतापर्यंत 39 धावांचा टार्गेट सेट केलं. मी आधीच म्हटलं होतं की डोंगरीपाडा संघाकडे चांगली गोलंदाजी तो त्या अनुषंगाने जर एक धाव खूप महत्वाची असेल. इथून चुकी झाली फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून सातत्याने जाणारे विकेट्स त्या कारणास्तव मात्र बॅकफूट वरती इथून कुणी मैदानामध्ये जायचं याची नोंद घ्या. इथून किरण दाखल झाला. खराब स्थितीमध्ये ऑन हॅट्रिक बॉल असेल ज्या ठिकाणी गोलंदाज आपण साहिलला पाहतो.
चला प्लीज पटप करा, कारण इथून 7 मिनिटांमध्ये तुम्हाला जुने 10 चेंडू डिलिव्हर करायची नोंद असू द्या. दोन ब्लेंड अँड मिस, डॉट बॉल आला. अप्रतिम गोलंदाजी साकारली जात आहे गोलंदाज साहिलच्या माध्यमातून, कारण इथून वेग भन्नाटा परंतु अचूक टप्प्यावरती नियंत्रण सुद्धा. त्याच कारणास्तव मात्र फलंदाज बीट होताना निर्धाव चेंडू ते सांगता पाहायला मिळतं. अजूनही धावफलक 5 अंकावरती स्थिर. 4 विकेटचं पतन झाला. यावेळेस साकून टप्पा जरूर चेंडूवर राज काढव्यामध्ये रोहित त्या ठिकाणी आले होते. एफर्ट्स चांगले दर्शवले तिथून. क्षेत्ररक्षण तितकं चांगलं झालं. चेंडूला फेकी करेल त्यावर 2 धावा रोखू शकणार नाही यात. दुनिया 2च्या मदतीने धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचला गेला 7 अंकावरती. इथून 4 चेंडूंचा खेळ संपला गेला. 7 धावा धावफलकावरती. इथून जास्त वेळ मात्र जरूर खर्च केला दोन क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं, अर्थात डोंगरेपडा संघ आतापर्यंत. या वेळेस स्लोवर फुलटो जरूर पनिश होते त्या ठिकाणी. चेंडूला फील्ड झाला. पुन्हा एकच जाव्यावरती समाधान मांडावं लागेल. बॅकअप चांगला. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तितकी चांगली फेकी पाहायला मिळते. इथून शेवटचा नंतर बॉल असेल. आतापर्यंत जर पाहिलं गेलं जबल झबल पुन्हा 9.5 मिनिटं खर्च केली गेली. शेवटचा नंतर बॉल असेल त्या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाज पुन्हा एकदा दाखल झाला साहिल. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आपण मनीषला पाहतो. तोडणं ब्लेंड अँड मिस, डॉट बॉल आला. षटक संपुष्टात या ठिकाणी 2 षटक समाप्त केले. धावफलक जाऊन पोहोचले गेलाय 8 या अंकावरती. 8 धावा धावफलकावरती. इथून जवळजवळ 10 मिनिटं खर्च केला. इथून डोंगरेपाडा संघाला 2 षटक हाताळण्यासाठी उर्वरित 5 मिनिटं आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला 1 षटक पूर्ण करायचं आहे. अन्यथा शेवटच्या अंतिम षटकामध्ये 4च खेळाडू तर टीआर सर्कलच्या बाहेर ठेवावे लागले याची नोंद असू द्या. समीकरणात बदल झाला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 31 ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे, कारण 12 चेंडू 31 धावा केल्या जाऊ शकतात. परंतु तोडणं आत्मविश्वास ही बाब खूप महत्वाची असेल. 12 बॉल 31 ची गरज. गोलंदाज दाखल झाला. गोलंदाज ट्रॅक वरती दीपक आला. दीपक दाखल झाला. तिसरा षटक असेल त्या ठिकाणी. मात्र अजूनही 4 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. तो 4 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करायचा. पुन्हा चांगला चेंडू जरूर. खराब क्षेत्ररक्षण. पहिल्याच बॉल वरती रॉंग शॉट रिझनला क्षेत्ररक्षण चांगलं झाला. जरूर या महत्वपूर्ण धावा असतील ज्या ठिकाणी रोखल्या गेल्यात. परंतु तद्वार पहिल्याच बॉल वरती 3 धावा आल्यात. एक धाव खूप महत्वाची असेल, कारण तो जितक्या धावा येतील तितकंच तुम्हाला बॅकफुट वरती जावं लागणार आहे. तितक्याच गोलंदाज प्रेशर मध्ये येईल आणि तिथून मात्र गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावरती ते प्रेशर असेल. तर गोलंदाज कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. थोडं 3च्या मदतीने धावफलक फ्लाय होताना जाऊन पोहोचला गेला. दुहेर आकड्याला स्पर्श करत असताना 11 धावा धावफलकावरती. अजून 28 धावांचं लक्ष गाठायचं ज्या ठिकाणी आतापर्यंत. मात्र 1 चेंडू डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजाने 2 मिनिटाचा अवधी खर्च केला. उर्वरित 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 5 चेंडू डिलिव्हर करायचे. तोंड चांगला प्रहार जरूर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. इथून चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल तद्वार. इथून फलंदाज बाद होईल. इथून मात्र मनीषला परतावा लागणार. बॅक टू द पवेलियन. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. इथून नवीन बॅटर. चला प्लीज आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा याची नोंद असू द्या, कारण इथून एकच धाव ऍड झाली. 1च्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं 12 धावा धावफलकावरती. इथून आदित्य दाखल झाला. त्या ठिकाणी आतापर्यंत जरूर चांगली गोलंदाजी साकारली. गोलंदाज आपण पाहिला दीपक गोलंदाज ट्रॅक वरती आला. पहिल्याच बॉल वरती क्षेत्ररक्षकाने चुकी केली क्लिअर रिझन मध्ये. तिथून मात्र त्या 3 धावा आल्या. नंतर
इथून मनीषने दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला, तिथून मात्र धावतीच्या सर्वात फलंदाज बाद व्हावा लागला. दीपक पुन्हा एकदा सज्ज होईल, परंतु फलंदाज आदित्य असणार आहे यावेळेस. त्या ठिकाणी आदित्यला आपण पाहणार आहोत ऑन स्ट्राईक वरती. इथून मात्र यू मस्ट डेफिनेटली हिट. फलंदाज बाद आदित्य सुद्धा येतोय बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. इथून डिमांड दाखल झाला राजदीप आला. त्या ठिकाणी आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती, तर चांगले गोलंदाज इथून त्या ठिकाणी पलट वार केला. इथून गोलंदाजी करणाऱ्या टीमनं डोंगरीपाडा संघाचं वर्चस्व अजून कारण विकेटचं पतन मोठ्या प्रमाणात झाला. 6 विकेट तंबूच्या आसऱ्याला अर्धा संघ जाऊन बसला डगआउट मध्ये. तिथून मॅचचा आनंद घेतो. धावफळला गटावरती स्थिर आहे, ज्या ठिकाणी 12 धावा धावफळकावरती. तो चौथा बॉल राजदीपच्या समोर हाताळला, जवळ प्लेट अँड मिस डॉट बॉल आला. अनाट वेगावर स्वार झाला. इथून जर पाहिलं गेलं तर दीपक हा गोलंदाज आपण पाहतो, एक चांगली गोलंदाजी. इथून इकॉनॉमिकल गोलंदाज राहिला गेला. त्या ठिकाणी 4 चेंडू त्याने डिलिव्हर केलं, 4 धावा खर्च करतो. एक महत्वपूर्ण विकेट्स आपल्या खात्यामध्ये नोंदवला जाणार. 5वा बॉल असेल, फुल टच बॉल आहे, त्यावरती केला हवाई सफर. चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार 6. तो महत्वाच्या क्षणाला आलाय षटकार. तो 6च्या मदतीनं धाफळक फ्लाय होत्या, जाऊन उचल्या 18 धावा धाफळकावरती. अजून 21 ची गरज आहे. येणारे बॉल आपण पाहतो ते म्हणजे 7 बॉल मध्ये 21 ची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल. तुम्ही यावेळेस प्लेट डॅट मेस डॉट बॉल आलाय. काही अप्रतिम गोलंदाजी राहिली, तितका चांगला फटका आपण पाहिला, परंतु यावेळेस बॅकफूट वरती जावं लागला. षटकार आल्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजानं. 3 षटकांची समाप्ती झाली. उर्वरित शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा शेष. या 6 बॉल मध्ये विजयासाठी 21 ची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग स्थितीमध्ये. कोणता गोलंदाज असेल ज्याला मात्र इथून प्राधान्य दिलं जाणार. चला प्लीज लगेच फील्ड अरेंज करून घ्या. विनंती असेल, टीम मीटिंग करायची नाही. चला प्लीज विनंती असेल डोंगरीपाडा संघ, कारण सामना जितका महत्वाचा तितकी वेळ सुद्धा महत्वाची आहे. तर तुम्हाला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा, थोडंसं सहकार्य करा. गोलंदाज रोहित दाखल झाला. 6 बॉल 21 ची गरज. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतो. चांगला फटका जरूर इनटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला फील्ड करेल, तद्वारा 2 धावा रोखू शकणार नाही. पुन्हा या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेला 20 धावा धावफलकावरती. अजूनही 5 बॉल 19 ची गरज. जर 18 धावा आल्या, 3 षटकार जर 5 बॉल मध्ये आले ना, तरी पुन्हा सुपर ओव्हर पाहायला मिळेल. परंतु ते 3 षटकार घेतले जाऊ शकतील हे सुद्धा प्रश्नचिन्ह. पुन्हा चांगला चेंडू जरूर इथून राहिला गेला. पुन्हा इथून रेफर केले जरूर. इथून फेअर डिलिव्हरी पाहायला मिळतं. रिव्ह्यू लॉस होणारा फलंदाजी करणाऱ्या टीमचा, अर्थातच पण पाहतो हनुमान चटाळे संघाचा. इथून निर्धाव चेंडू ना, इथून समीकरण बदललं गेलं. इक्वेशन आपण पाहतो 4 बॉल आणि 19 ची गरज. इथून यावेळेस चांगला चेंडू जरूर इनटू द गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू क्लिअर करेल सीमारेषा पार. चौकार.
इथून या 4 धाबा आल्यात आणि इथून रंगत आली आहे मॅच मध्ये, कारण इथून समीकरणात बदल झाला. त्या ठिकाणी अजूनही 15ची गरज असेल. इथून प्लेट डॅमेज डॉट बॉल. इथून चांगला चेंडू जरूर होता, नाराज हताशा, कारण इथून निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथून बॉल आणि 15ची गरज. इथून जर एखादा खराब चेंडू हाताळला तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच ऑन होईल शेनमान चटाळे संघासाठी. अन्यथा मात्र पूर्णपणे वर्चस्व आहे या सामन्यावरती डोंगरीपाडा संघाचा. तोडणा चेंडू बराच काळामध्ये मिस्टर स्ट्रोक जरूर. गोलंदाज स्वतः रोहित आला त्या चेंडू खाली. तद्वार एकच जाव्यावरती समाधान मानलं जातं. इथून पूर्णपणे डंका जरूर वाजला या ठिकाणी विजयाचा डोंगरीपाडा संघाच्या वतीनं, कारण इथून एक बॉल आणि एक बॉल मध्ये 14ची गरज आहे. त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतो चांगली गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये हाताळली गेली गोलंदाज रोहितच्या माध्यमातून, आणि तिथून परतीचा प्रवास दर्शवून दिला, दाखवून दिला जैनुमान चटाळे संघाला. इथून परतीचा प्रवास निश्चित स्वरूपामध्ये करावा लागणारा. एक बॉल 14ची गरज. इथून बॅकफुटला जात पंच केला, परंतु इथून एक धाव येणार नाही आणि इथून विजयी झाला डोंगरीपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स तर हार्ड लक टीम जयनमान चटाळे संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगला क्रिकेट खेळलात, परंतु इथून तुम्हाला पराभूत व्हावं लागते, या स्पर्धेची रजा घ्यावी लागते. तुमचं सुद्धा तितकंच कौतुक करणं, चांगला खेळ तुम्ही सुद्धा दर्शवला. इथून दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. स्मार्ट ग्रुप विपक्षामध्ये जयनुमान बादवेद या संघादरम्यानची लढत असेल. त्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे सत्ते समालोचक या ठिकाणी कल्पेश गोरे सर. थँक्यू सो मच.